पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे हा भारतामधील महत्त्वाच्या पुणे आणि बेंगलोर या दोन शहरांना जोडणार आहे. हा एक्सप्रेसवे 8 लेनचा असेल. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की या प्रकल्पाची गरज का आहे, हा महामार्ग किती किलोमीटरचा असेल व महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे, जमीन अधिग्रहणाची स्थिती काय आहे, या महामार्गाचे फायदे काय आहेत, तसेच पुणे ते बेंगलोर एक्सप्रेसवे बांधण्यासाठी किती खर्च येईल व हा महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होऊ शकतो हे पाहणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. बेंगलोर हे देशातील आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहे, तर पुणे हे आयटी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. या दोन्ही शहरांमध्ये मेट्रो सुविधा, जागतिक दर्जाचे विमानतळ आणि उत्कृष्ट रस्ते आहेत, जे भारताच्या जीडीपी मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. पुणे आणि बेंगलोरची आर्थिक वाढ अजून वाढवण्यासाठी सरकारने 8 लेन प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रस्तावित केला आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 2019 मध्ये या महामार्गाला परवानगी दिली होती. सध्या पुणे ते बेंगलोरला जाण्यास 15 तासांचा कालावधी लागतो, पण हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे ते बेंगलोरला जाण्यास 7 तास लागतील व जवळपास 100 किलोमीटर अंतर कमी होईल. तसेच हा महामार्ग पुणे मुंबई एक्सप्रेसवेलाही जोडला जाणार आहे. मुंबईवरून बेंगलोरला जाण्यासाठी 16 तास लागतात. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई बेंगलोर मधील सुद्धा अंतर आणि प्रवासाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी होणार आहे. पुणे मुंबईवरून बेंगलोरला जाण्यासाठी नॅशनल हायवे 48चा वापर केला जातो. पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे हा नॅशनल हायवे 48ला समांतर असेल व याचा पर्याय म्हणून हा महामार्ग बांधला जात आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत सरकार अनेक एक्सप्रेसवे बनवत आहे. पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे देखील भारतमाला परियोजनेमध्ये येतो. पुणे आणि बेंगलोरला जोडण्यासाठी 702 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे बनवला जात आहे. हा एक्सप्रेसवे प्रवेश नियंत्रित असेल. प्रवेश नियंत्रित असल्यामुळे या रस्त्यावरती कुठूनही एंट्री करता येणार नाही. काही ठराविक पॉईंटवरूनच रस्त्यावरती येता येईल, यामुळे अपघात कमी होतील. हा एक्सप्रेसवे सध्या तरी 6 लेनचा बनवला जात आहे, ज्याला भविष्यामध्ये 8 लेन पर्यंत वाढवले जाऊ शकते. पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमधून जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रामधील 3 जिल्हे तर कर्नाटकमधील 9 जिल्हे समाविष्ट आहेत. या मार्गाला भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण म्हणजे NHAI द्वारे बांधले जात आहे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रामधील पुणे, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांमधून जाणार आहे आणि कर्नाटकमधील बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकारू आणि बेंगलोर या 9 जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा मार्ग पुणे रिंग रोडवरती कांजळे येथून सुरू होईल व पुढे जाईल. तर कर्नाटकमधून हा एक्सप्रेसवे बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकारू आणि बेंगलोर महानगरमधील सॅटेलाइट रिंग रोड येथे संपेल. महाराष्ट्रात पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे सातारा जिल्ह्यामधील खंडाळा, फलटण आणि खटाव तर सांगली जिल्ह्यामधील खानापूर, तासगाव आणि कवठे महांकाळ या परिसरामधून जाईल. पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रामध्ये 222 किलोमीटर असणार आहे, तर कर्नाटकमध्ये 496 किलोमीटर असणार आहे. पुणे बेंगलोर एक्सप्रेसवेवरचे स्पीड लिमिट प्रति तास 120 किलोमीटर एवढे असणार आहे. पुणे बेंगलोर मार्गावरती 6 ब्रिज, 22 इंटरचेंजेस, 55 फ्लायओव्हर तसेच 14 राष्ट्रीय आणि राज्य महामार्गासोबत हा मार्ग जोडला जाणार आहे. हा मार्ग सुमारे 10 नद्या ओलांडून जाणार आहे. या नद्यांमध्ये नीरा, येरला, चांद नदी, अग्रणी, कृष्णा नदी, घाटप्रभा, मालाप्रभा, तुंगभद्रा, चिक्का, आगर आणि वेदावती नदी ओलांडून जाणार आहे. या मार्गासाठी सुमारे 7,689 हेक्टर एवढी जमीन लागणार आहे. यामधील महाराष्ट्रामध्ये 2,233 हेक्टर एवढी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे, तर कर्नाटकमध्ये 5,456 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे हा 119 गावांमधून जाणार आहे. जमीन अधिग्रहित करण्यासाठी MSRDC आणि NHAI मिळून काम करत आहे. या मार्गासाठी लागणारा निधी आणि DPRचे केंद्राकडून अंतिम मंजुरीची वाट पाहिली जात आहे. डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे DPR आल्यानंतर या मार्गासाठी लागणारे जमीन अधिग्रहणाचे काम केले जाणार आहे. हा महामार्ग भारतामधील 2 महत्त्वाच्या आयटी हब असणाऱ्या शहरांना जोडणार आहे. यामुळे या शहरांमधील व्यापाराला चालना मिळेल, तसेच आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक वाढ होईल. पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील रिअल इस्टेट आणि आर्थिक क्षेत्रामध्ये फायदा होण्याची अपेक्षा आहे. पुणे ते बेंगलोर एक्सप्रेसवे बांधण्यासाठी सुमारे 50,000 कोटी एवढा खर्च येणार आहे आणि हा एक्सप्रेसवे 2028 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहण्यासाठी.